CRMमध्ये लॉग इन झाल्यानंतर राईट साईडला असलेल्या बूस्ट CRM आयकॉनवर क्लिक करा. यानंतर मास्टर्स या पर्यायाखाली प्रॉडक्ट मास्टर्स निवडा. आता तुमच्यासमोर प्रॉडक्ट डॅशबोर्ड दिसेल. नवीन प्रॉडक्ट ॲड करण्यासाठी प्लस या चिन्हावर क्लिक करा. येथे तुम्हाला विचारले जाईल की या प्रॉडक्टला व्हेरिएशन्स आहेत का. येथे येस हा पर्याय निवडा, कारण हा व्हेरिएशन प्रॉडक्ट आहे. सर्वप्रथम प्रॉडक्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये असाइन करायचा आहे ती योग्य कॅटेगरी निवडा. उदाहरणार्थ मेन कॅटेगरी सॅमसंग मोबाईल आणि सब कॅटेगरी सॅमसंग मोबाईल S सिरीज. आवश्यकता असल्यास एकापेक्षा जास्त कॅटेगरी देखील निवडू शकता. यानंतर प्रॉडक्ट नेम ॲड करा. उदाहरण सॅमसंग मोबाईल गॅलेक्सी S24 सिरीज. त्यानंतर प्रॉडक्टचे डिस्क्रिप्शन ॲड करा आणि शॉर्ट डिस्क्रिप्शन देखील ॲड करा. यानंतर GST स्टेटस ड्रॉपडाऊनमधून योग्य पर्याय निवडा. आपल्या बिलिंग पॉलिसीनुसार योग्य पर्याय निवडा. त्यानंतर कंपनीच्या GST स्ट्रक्चरनुसार CGST, SGST किंवा IGST योग्य टक्केवारी ॲड करा. आता प्रॉडक्टनुसार व्हेरियंट्सचा चेकबॉक्स सिलेक्ट करा. उदाहरणार्थ सॅमसंग मोबाईलसाठी रॅम, स्क्रीन फीचर्स, सिरीज यामधून व्हेरिएशन्स सिलेक्ट करा. यानंतर ॲड प्रॉडक्ट बटणावर क्लिक करा. आता प्रत्येक व्हेरिएशनसाठी डिटेल्स ॲड करा, जसे की SKU नंबर, HSN नंबर, प्राइस, वेट, लेंथ, हाईट आणि क्वांटिटी भरून सबमिट बटणावर क्लिक करा. प्रॉडक्ट व्हेरियंट्समध्ये डिस्काउंटेड प्राइस ॲड करणे, मोर व्हेरिएशन्स ॲड करणे आणि व्हेरिएशन्स डिलीट करणे हे सर्व करू शकता. त्यासाठी प्रॉडक्ट डॅशबोर्डमध्ये त्या प्रॉडक्टसमोरील एडिट पर्यायावर क्लिक करा. आता एडिट प्रॉडक्ट डॅशबोर्ड तुमच्यासमोर दिसेल. एडिट डॅशबोर्डमध्ये प्रॉडक्ट व्हेरियंट्स खाली त्या व्हेरिएशन प्रॉडक्टसमोरील एडिट पर्यायावर क्लिक करा. उदाहरणार्थ 6 GB AMOLED गॅलेक्सी S23 या व्हेरिएशन प्रॉडक्टसमोरील एडिट पर्यायावर क्लिक करा. येथेच पुढे डिलीट पर्याय देखील उपलब्ध आहे आणि व्हेरिएशन लिस्टच्या शेवटी ॲड मोर व्हेरिएशन्स हा पर्याय देखील आहे. आता MRP अमाउंट म्हणजे प्रॉडक्टची मूळ किंमत ॲड करा आणि डिस्काउंटेड अमाउंट म्हणजे सवलतीनंतरची किंमत भरा. क्वांटिटीमध्ये तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या स्टॉकची संख्या भरा. सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर सेव्ह या बटणावर क्लिक करा.